पण त्यापूर्वी एक नजर हेडलाईन्सवर. हेडलाईन्स प्रायोजक राजयोग पेंट्स. आनंद तुमचा, रंग आमचा. कुणाल कामरानं शिवसेनेला पुन्हा डिवचलं. शिवसैनिकांनी स्टुडिओच्या केलेल्या तोडफोडीवर नवं गाणं केलं पोस्ट. देश का सत्यानाश हम होंगे कंगाल एक दिन. कोरटकरवर कोल्हापूर कोर्टाबाहेर 2 शिवप्रेमींकडून हल्ल्याचा प्रयत्न. सुनावणी संपल्यानंतर कोर्टाबाहेर आणलं असता उदय लाड आणि जयदीप शेळकेकडून हल्ल्याचा प्रयत्न. प्रशांत कोरटकरला 3 दिवसांची पोलीस कोठडी. कोल्हापूर पोलिसांनी मागितली होती 7 दिवसांची कोठडी. आक्षेपार्ह वक्तव्य प्रकरणी कोरटकर अडचणीत. कोरटकरला पळून जाण्यात काँग्रेस नेत्याने मदत केल्याचा भाजपच्या परिणय फुकेंचा आरोप. तर त्या नेत्याचं नाव सांगा म्हणत वडेट्टीवारांचं फुकेंना प्रत्युत्तर. जयकुमार गोरे प्रकरणात शरद पवार पक्षाचा हात. सुप्रिया सुळे आणि रोहित पवार आरोपींच्या संपर्कात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा गंभीर आरोप. बीडच्या जिल्हा मध्यवर्ती कारागृहाबाहेर सतीश भोसले उर्फ खोक्याला व्हीआयपी ट्रीटमेंट दिल्याचा प्रकार समोर. या प्रकरणी 2 पोलीस कर्मचाऱ्यांचं तडकाफडकी निलंबन. रायगड प्राधिकरण समितीवरून संभाजीराजेंची हकालपट्टी करा, लक्ष्मण हाकेंची मागणी. तर नागपूरची दंगल मंत्री नितेश राणेंमुळे झाल्याचाही आरोप. कल्याणमध्ये शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्येच राडा. कोळसेवाडी पोलीस स्टेशनमध्ये सेनेचे पदाधिकारी भिडले. प्रभागात पाणी प्रश्नावरून झाला वाद. धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिक्षकांकडून आत्मदहनाचा प्रयत्न. शेकडो शिक्षकांनी पोलिसांसमोरच पेट्रोल पिलं. परिसरात तणावाचं वातावरण. तुळजाभवानी देवीच्या गाभारा पाहणीसाठी पुरातत्व खात्याला बोलवण्यावरून वाद. जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाला विरोध करत पुजाऱ्यांकडून आंदोलनाचा इशारा. नागपुरात अभिनेता सोनू सूदच्या पत्नीचा अपघात. सोनूच्या पत्नीसोबत वहिनी आणि इतर नातेवाईकही जखमी. कारमधील एअरबॅग्स उघडल्यानं मोठा अनर्थ टळला.